शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, त्याचबरोबर सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्त वेतनधारक, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या विषयासंदर्भात माहिती देणाऱ्या GR कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मित्रहो, सध्या लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे आणि या संदर्भात सत्ता परिवर्तनाची चर्चा जोरात होते आहे आणि या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील. सत्ता परिवर्तनाची चर्चा जोरात, अधिकाऱ्यापासून प्रसार माध्यमांमध्येही बदल घडण्याचे संकेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर भाजपचं केंद्रातून बाहेर पडणं जवळपास निश्चित झालेलं आहे. मतांची टक्केवारी आणि भाजपच्या कोर व्होट बँकेची उदासीनता यामुळे भाजपची सध्या झोप उडालेली आपल्याला दिसते आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या आणि भाजपच्या सुरक्षित राज्यात देखील सर्वात कमी मतदानानं आता केंद्रात सत्ता परिवर्तन निश्चित असल्याचं दाखवून दिलेलं आहे. आधी अधिकारी आणि आता माध्यमांनीही भाजपची सत्ता जाण्याची जाणीव सध्या झालेली दिसते. यामुळेच अधिकारी भाजप नेत्यापासून दुरावू लागलेले आहेत. इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर ग्राउंड रिपोर्ट्समधून सरकारपर्यंत पोहोचलेल्या सत्ता बदलासंबंधीचे इनपुट्स हा अधिकाऱ्यामध्ये चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनलेला आहे. दिल्लीत प्रतिनियुक्तीवर नियुक्त झालेल्या काही अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्ती संपवून त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्यासाठी अर्ज केलेला आपल्याला लक्षात येतो. गुजरातच्या अधिकाऱ्यांनाही अचानक केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाबाबत भ्रमनिरास झालेला आहे. त्यांच्यात मूळ राज्यात अर्थात गुजरातमध्ये परतण्यासाठी अर्ज केलेल्या अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संख्या आपल्याला असल्याचं जाणून देतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार 16 एप्रिल 2024 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग ही देखील सामान्य घटना नाही आहे. यामागेही सत्ता परिवर्तनाची कहाणी आहे असं बोलल्याचं जाणवतं. मध्य प्रदेशातील वल्लभ भवन मंत्रालयात 9 मार्च 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे केंद्र सरकारच्या अनेक योजनांची कागदपत्र जळून खाक झालेली आहेत. ही देखील पुरावे जाळण्याचा कार्यक्रम असल्याचं दिसून येतंय. माध्यमांचाही सध्या सूर बदललेला दिसून येतोय. गेल्या 3 महिन्यात एकाही वृत्तवाहिनीनं नरेंद्र मोदींचं विश्वगुरू म्हणून वर्णन करणारी एकही बातमी प्रसारित केलेली नाही. जी न्यूजचे मालक सुभाष चंद्रा यांनी भारतातील वृत्तपत्र धोक्यात असल्याचा व्हिडिओ जारी केलेला आहे आणि मोदी सरकारच्या विरोधात जाहीरपणे वाच्यता केलेली आपल्याला लक्षात येते. इंडिया टुडेनं काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पसरवलेले खोटे उघड करून बदलाचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. ज्या वृत्तपत्र चॅनेल्स काँग्रेसच्या जाहिराती छापण्यास दाखवण्यास नाखुश आहेत त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर त्यांची भूमिका बदललेली आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रसारमाध्यमे हळूहळू भाजप सरकारच्या कुशीतून उतरून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपची कोर व्होट बँक असलेल्या बूथवर मतदानाबाबत उत्साह नसताना तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर बदलाचा हा आवाज अधिक ठोस झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात ही मतदान संपण्यापूर्वीच भाजपचे पोलिंग एजंट मतदान केंद्रातून गायब असल्याचं आढळून आलेलं आहे. यावेळी आम्ही 400 जागांचा आकडा पार करू ही भाजपची भन्नाट घोषणा आता यावेळी 400 जागावर हरणार इथपर्यंत बदललेली आपल्याला लक्षात येते. काळ बदलत आहे, तुम्ही पण बदलाचा एक भाग बना, अशा पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण होतंय. आपल्याला काय वाटतं? अशा पद्धतीचं वातावरण सध्या सुरू आहे का? नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं 4 जून रोजी कोणतं सरकार अस्तित्वात येईल? नक्की आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्व राजकीय, सामाजिक, त्याचबरोबर कर्मचारी पेन्शनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.